शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्त्यांच्या संख्येत मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला। पक्षात शिस्त आणण्यासाठी आणि पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी यापुढे केवळ 10 प्रवक्ते ठेवले जाणार आहेत। सध्या असलेल्या 25 ते 30 प्रवक्त्यांमुळे पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने समोर येत नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय। पुढील 2 आठवड्यात नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे। तोपर्यंत सध्या फक्त 2च प्रवक्ते ठेवण्यात आले आहेत। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, काय राजकारण या निर्णयामागे? नाही, प्रसन्न, बघायला गेलं तर शरद पवार यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे असं म्हणता येईल। कारण जास्त भरमसाठ प्रवक्ते झाल्यामुळे पक्षाची बाजू नीटपणे माध्यमांसमोर किंवा समाजासमोर आणि लोकांसमोर जात नव्हते। त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होती। ती जवळपास 18-20 जणांची होती। मात्र नंतर अनेकांनी शिफारस केलेली होती आणि त्यामुळे प्रवक्ते पदाची जी संख्या आहे ती वाढत गेली होती आणि ती जवळपास 30 पर्यंत पोहोचलेली होती। आणि त्यामुळे पक्षामध्ये शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। कारण योग्य पद्धतीने माध्यमांकडे प्रतिक्रिया जात नव्हत्या आणि त्यात काही प्रवक्त्यांमध्ये चढाओढ देखील पाहायला मिळत होती, अंतर्गत धुसफूस देखील बघायला मिळत होती, मतभेद देखील बघायला मिळत होते। आणि त्यामुळेच एक प्रकारे शिस्त लावण्यासाठी शरद पवारांनी हा मोठा निर्णय घेतला। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता यापुढे येत्या 15 दिवसात नवीन यादी जाहीर केली जाईल। ती फक्त 10 जणांची असेल। त्यामधले 2 जण राष्ट्रीय माध्यमांसाठी असतील, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश मीडियासाठी असतील, आणि उरलेले 7 ते 8 जण प्रवक्ते हे प्रादेशिक मीडिया म्हणजे मराठी मीडियासाठी काम करतील। अशा पद्धतीचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचं आपल्याला समजतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे आहे की 30 जणांची जी हकालपट्टी झाली आहे त्यानंतर फक्त विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे 2च सध्या तरी पक्षाचं प्रवक्ते पदाचं काम बघणार आहे। त्यामुळे नवीन जी यादी येणार त्यामध्ये जुन्यांचा समावेश असणार किंवा नव्यांना संधी देणार शरद पवार हे बघावं लागेल। कारण कायम भाकरी करपत आली तर ती परतली जाते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं म्हटलं जातं आणि शरद पवार त्याबाबतीत कायम निर्णय घेत असतात। त्यामुळे नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये कुणाचा समावेश असणार याची उत्सुकता संपूर्ण पक्षामध्ये असणार आहे। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।